आज आहे ना, घरातल्यांनी सांगितलं की म्हाळाचा पंधरवडा चालू आहे. रोज भरपूर साऱ्या भाज्या खाल्ल्या जात आहेत. इतक्या प्रकारच्या भाज्या तुम्ही नैवेद्याला म्हणून करता, तर आज कुठलीही भाजी करायची नाही. आता भाजी करायची नाही आणि पोळी भाकरी आणि भात तर खायचं आहे. कसं शक्य आहे सांगा बरं तुम्ही. म्हणलं ठीक आहे, घरातल्यांच्या मनाविरुद्ध करायचं नाही, कारण मुलं जेवत नाहीत आणि मुलं जेवली नाहीत तर आपल्याला बरं वाटत नाही. मग म्हटलं ठीक आहे, मग काय मस्त चटपटीत असा हा दही तडका केला. कसा केला चला दाखवते. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर दही तडका करायसाठी ताजं अजिबात आंबट नसलेलं असं दही घ्यायचं. दही जर का आंबट असेल ना तर काय करायचं ते पण लगेच सांगते. तर आता त्यामध्ये आधी चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे अगदी हलकंसं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे ना हे पातळ होता कामा नये, पण त्यामध्ये गुठळ्यासुद्धा राहता कामा नये. तर हे बघा असं छान मस्त फेटून घ्यायचं. इतकं सुंदर चविष्ट आणि मस्त भाजीला ऑप्शन तयार होतो ना. आणि आता तसं म्हटलं ना तर कालच आळूची भाजी, बटाट्याची भाजी, गवारीची भाजी, मेथीची भाजी, म्हणजे एवढ्या भाज्या झाल्यात. कारण भरणी महाळ असं काही असेल तर भाज्या केल्या जातात आणि मग भाज्या खायचा कंटाळा येतो. तर हा दही तडका एकदा करून बघा. तर दही छान असं फेटून झालं. आता पुढची प्रोसेस करूया. तर आता इथं ना बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या 8 ते 10, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कढीपत्त्याची पानं हे साहित्य घेतले. याचा आपल्याला तडका करायचा. तर चला मस्त चटपटीत असा तडका करून घेऊयात. आता इथं तेल तापवून घेतले. तापलेल्या तेलामध्ये पहिल्यांदा खिसलेलं आलं घालून घ्यायचं. आल्यानंतर लगेच लसूण घालूया. लसूण थोडासा परतवून घ्यायचा आणि हा कांदा घालून घ्यायचा. हा दही तडका चपाती बरोबर खायला एवढा चविष्ट होतो की नाही, की तुम्ही जर का एकदा केलात ना तर रोज करा, एवढा छान होतो. आता हा चिरलेला टोमॅटो, आता ना खरं तडक्याची मजा आहे, कारण आपल्याला हे सगळं साहित्य शिजल्यानंतर यामध्ये हिंग घालून घ्यायचं. हिंग घालायचा. हे अगदी मंद आचेवर 1 मिनिटभर शिजून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आता कढीपत्त्याची पानं घालूया. आता हा कढीपत्त्याचा तडका, त्यासोबतच ही लाल मिरची, तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे ना तेवढी तुम्ही लाल मिरची वापरू शकता. तर आता माझ्याकडे मुलं खाणारी आहेत, मग त्यांना खूप तिखट आवडत नाही, पण चटपटीत पाहिजे म्हणून मी एकच लाल मिरची घातली आणि पुढं काय आहे ना दाखवते. तर आता आपलं हे दही आहे ना, यामध्ये आपण रंगासाठी लाल मिरची पावडर घालून घेतो आणि अगदी चवीसाठी म्हणून चिमूटभर साखर घालून घ्यायची. हे बघ, अगदी थोडीशी साखर घालायची, याची चव छान येते. आता आपला एक पोहे खाण्याचा चमचा आहे ना, तेवढीच जिरेपूड घालायची आणि हे असं एकसारखं ढवळून घ्यायचं. अगदी पातळ नाही होऊन द्यायचं. बस एवढं झालं ना. आता आपला तडका पण तयार झाला आहे, तुम्हाला दाखवते. मस्त असा हा दही तडका एकदा करून बघा. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आपला हा तयार तडका एकदम गरमागरम मस्त. तर हा जो तडका आहे ना तो या दह्यावरती आपण घालून घेऊया. आपल्याला हे कुठंही उकळवायचं नाही, गरम करायचं नाही आणि चविष्ट पण बनवायचं आहे. तर पटकन बघा आणि कसं केलं हे बघून नक्की करून पहा. मला खात्री आहे की तुम्हाला हा दही तडका आवडेल आणि एकदा जर का तुम्ही केलात ना तर तुम्ही नेहमी नेहमी कराल आणि घरातले सगळे एकदम खुश होतील. तर हा दही तडका तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, म्हणजे मग तुमच्यासारख्या अनेक मैत्रिणींना हा चविष्ट दही तडका करून बघता येईल आणि खातासुद्धा येईल. काय मग आहे की नाही भाजीला छान असा ऑप्शन. मग आजपासून भाजी नाही केलीत तरीसुद्धा घरातले पोटभर जेवतील.
एक चपाती खाणारे 2 चपात्या खातील. भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही मस्त मिटक्या मारत खाऊ शकता असा हा दही तडका नक्की करून पहा.